आणि तिथे EVM बद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता. आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे. जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा हे लोकांना काहीच वाटलं नाही, काहीच दिसलं नाही, तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे. आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडलं, हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली, तेव्हा हे लोकांना मिरच्या लागत आहेत, हिरव्या मिरच्या लागत आहेत. आणि म्हणून जे काय करतायत ते हिंदू समाज खुला डोळ्यांनी निश्चित जे हे भाषण मुश्रीफ साहेबांना दिलं ना परंतु सर निलेश राणेजींनी केलेलं. कृपया आपला अभ्यास चांगला करा. आम्ही पण करतो, तुम्ही पण करा. सर, मातोश्रीच्या बाहेर हिंदू गब्बर म्हणून तुमचे बॅनर्स लागलेले आहेत मंत्रिपद शपथ घेतल्यानंतर. याउलट तुमच्या बंधूंनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे निलेशजींनी की उद्धव ठाकरे राणे कुटुंबाला संपवण्याचा मला असं वाटतंय निलेशजी ह्याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. तेही एक अनुभवी कार्यकर्ते, समाजसेवक आहे. तुम्ही त्यांच्यासाठी हा प्रश्न ठेवा, ते निश्चित पद्धतीने तुम्हाला पाहिजेसे उत्तर ते देतील. सर, नेहमी आपण जर पाहिलं तर संजय राऊतांना प्रत्युत्तर तुम्ही देत होतात. आता काही शुभेच्छा आल्यात का मंत्रिपद झाल्यानंतर संजय राऊतांच्या? एवढी आता महाराष्ट्रातून सगळूनच शुभेच्छा येत आहेत. आणि ते एवढ्या म्हणजे त्यांचं एवढं मन मोठं नाही ना, त्याच्या मालकाचं आहे ना त्याचं आहे की बाबा महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा मंत्रिमंडळाला त्यांनी शुभेच्छा द्याव्या एवढे मोठे मनाचे ते नाही आहेत. आम्ही त्यांना 39 वर्ष ओळखतो. म्हणून अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं, व्यवस्थित तोंड उघडावं. सगळ्या गोष्टीवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं आहे. सरकारमध्ये असताना अगर महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फर्स्ट डे थंडी आहे मंत्रिपद झाल्याच्या नंतर